सावित्रीबाई आणि तिची सून मीरा एका छोट्या गावात राहत होत्या। सावित्रीबाई स्वभावाने कडक तर मीरा शांत आणि संयमी होती। दोघींच्या स्वभावातील फरकामुळे त्यांच्यात नेहमीच वाद होत असेत। सावित्रीबाई नेहमी मीराला शिकवायच्या, घर कसं चालवायचं ते शिकायला हवं। मीरा तर हळूच सगळं सहन करत असे। एके दिवशी गावात एका साधू महाराजांचा प्रवास होतो। त्यांनी सांगितलं, तुमच्या घरात सुख हवं असेल तर शांतता ठेवा, राग शांततेने जिंकता येतो। सावित्रीबाईंना साधूचे शब्द खूप भावले। दुसऱ्या दिवशी सावित्रीबाईंनी मीराला शांततेने बोलवून विचारलं, माझं काही चुकीचं होत असेल तर मला सांग। मीराने हसून उत्तर दिलं, तुमचं प्रेम कधी कठोर रूप घेतं, पण मी ते नेहमी समजून घेत आहे। त्या दिवशीपासून सावित्रीबाई आणि मीराचं नातं बदललं। साधूच्या शब्दांनी त्यांच्या मनातील रागाचा नाश केला आणि त्यांचं घर आनंदाने भरून गेलं। एक चूप 100च्या बरोबर। ही कथा आवडली असेल तर जाताना रामकृष्ण हरी म्हणा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला